आणि कॅन्टोन्मेंट मध्ये थँकफुली बेसिकली हे प्रमाण फार कमी आहे, आपलं पण माहित आहे. कॅन्टोन्मेंटचं थोडासा त्यांचं प्रोसिजरलही थोडासा वेगळे आहे त्याच्या, म्हणून त्याला दिसू नये, पण तरी आपण पाहू कॅन्टोन्मेंट सुद्धा. आपण आता दोघं एकत्रित आहात, बऱ्याच दुसरं जे महत्वाचा विषय जसं की शारीरिक वाहतूक व्यवस्था जी आहे सक्षम करण्यासाठी आपण जे प्रयत्न करायची गरज आहे, जेणेकरून पोल्युशन कमी होईल. त्याबद्दल ऑलरेडी साहेबांनी, महानगरपालिका आयुक्त साहेबांनी सांगितलेले आहे. ओव्हरऑल कम्युटिंग टाइम कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि डिकंजेस्ट करण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात मोहीम हाती ऑलरेडी घेण्यात आलेली आहे आणि अत्यंत स्ट्रॅटेजी फॉर्म करून आणि टेक्नॉलॉजीचे वापर करून करण्यात आलेली आहे. आणि महानगरपालिका आयुक्त साहेबांनी सांगितले ऑलरेडी अंदाजन 10 ते 15% स्पीड, जो ॲव्हरेज स्पीड आहे ते वाढलेले आहे. आता यामध्ये बॉटलनेक्स मॅनेजमेंट असतील, मिसिंग लिंक्स मॅनेजमेंट असतील, रस्त्यावरचे पॉटहोल्स वगैरे दुरुस्त करून रस्त्या आणखी स्मूथ करण्याची दृष्टिकोनातून असतील, भरपूर काम झालेली आहे. आणि विशेष करून यावर्षी बजेटमध्ये ऑलमोस्ट रोड्सचे विषयावर त्यांनी बजेट डबल केलेली आहे, ज्याचे परिणाम आपल्याला पुढचे काळात आणखी जोरात दिसतील. आणि यामध्ये शॉर्ट टर्म, मिड टर्म आणि लॉंग टर्म या 3 वेगवेगळे भागात आमचे कार्यप्रणाली ठरलेली आहे. शॉर्ट टर्म मध्ये डेली लेवलवर काम सुरू आहे. आता आणखी यावर जे बेवारस वाहन असतील किंवा जे मोहीम आता आम्ही आपल्याला सांगितले ती सगळे शॉर्ट टर्म मोहीम मध्ये आहे. सिग्नल सिंक्रोनायझेशन असतील, जंक्शन्स मॅनेजमेंट असतील, जंक्शन्स इम्प्रूव्हमेंट असतील, कॉर्नर्स मुक्त, अतिक्रमण मुक्त कॉर्नर्स जंक्शनचे करायचे असतील, वेगवेगळे उपाययोजना सुरू आहे. मिड टर्म आणि लॉंग टर्म मध्ये भरपूर काम जे नियोजनचे आहे, त्यामध्ये फ्लायओव्हर्स नवीन असतील, नवीन फ्लायओव्हर्सचे उद्घाटन होत आहे, त्याचे वापर होत आहे, ज्याच्यावर ओव्हरऑल ॲव्हरेज टाइम वाढेल. एरिया अंडर रोड्सचे पर्सेंटेज, प्रत्येक नवीन फ्लायओव्हर जे उद्घाटन होत आहे त्याचे पर्सेंटेज ऑफ एरिया अंडर रोड्सची ते वाढत आहे. आणि असे काही नवीन उपक्रम, मेट्रोज चे काम जोरात सुरू आहे. मेट्रोला आणखी कनेक्टिव्हिटी वाढत आहे. असे भरपूर प्रमाणे टनेल्सची काही नियोजन ऑलरेडी माननीय मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली आहे, त्याबद्दल ऑलरेडी सर्वे सुरू आहे. कम्युटिंग टाइम कमी करणे, ट्रॅफिक डिकंजेस्ट करणे, हॉटस्पॉट्स आयडेंटिफाई करणे, त्या हॉटस्पॉट्सवर ट्रॅफिक जॅम होऊ द्यायचे नाही किंवा कम्युटिंग टाइम बेटर करायची, अशा प्रकारचे दैनंदिनी रीत्याने पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन त्याबद्दल कार्य करत आहे. आणि आम्हाला इन्करेजिंग ट्रेंड दिसत आहे. पुढचे काळात आणखी इन्करेजिंग ट्रेंड दिसतील याचा आम्हाला दोघांना पूर्णपणे विश्वास आहे. डंपर ट्रक आणि सिमेंट ट्रक हे ऑफिस टाइम मध्ये खूप होतात, त्याच्यामुळे अनेक ऍक्सिडेंट आपल्याला होतात. त्याच्यासाठी काही तुम्ही हे करणार आहेत का त्यावेळेस अवॉइड करून ट्रॅफिक जरा मूव्ह होईल? ऑलरेडी डंपर्स और ट्रक्स हेवी व्हेकल्सचे विषयी ऑलरेडी नोटिफिकेशन आहे. 24 तास कोणालाही परमिशन नाही आहे. विशेष दिवसात काही विशेष टाइम मध्ये त्यांना सवलत देण्यात आलेली आहे. आणि त्याचे मान्य आहे की थोडीशी इन्फोर्समेंट मध्ये, विशेष करून पेरिफरल भागात, शहराचे भागात थोडीशी उल्लंघनचे प्रमाण दिसते. आता आमचे जे सीसीटीव्ही नेटवर्क सुरू आहे, सीसीटीव्ही बेस्ड एनालिटिक्स वरून अशा प्रकारचे गाड्यांना आयडेंटिफाय करून त्या गाड्याचे ड्रायव्हरवर कारवाई करण्याचे व्यतिरिक्त त्याचे मालिकला आणि सोर्सला त्यांच्यावर कारवाई करण्याची आमची नियोजन आहे. आणि त्यावर 100% ते डिकंजेस्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आणि सेफ्टीच्या दृष्टिकोनातून, दोघांच्या दृष्टिकोनातून हेवी व्हेकल्स शहराचे पीक आवर्स मध्ये मूव्ह होता कामा नये यासाठी आम्ही